नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला घरच्या घरी शिवलिंगाची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासोबतच पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने पूजा करायची आहे की ज्यामुळे महादेव प्रसन्न होतील, पूजेचा निश्चित काल मुहूर्त कोणता आहे आणि त्यासोबतच रुद्राभिषेक कसा करायचा। या दिवशी 4 प्रहर सांगितलेले असतात, तर ते 4 प्रहरांचे मुहूर्त काय आहेत अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। महाशिवरात्रीचा दिवस हा महादेवांचा सर्वात मोठा उत्सव असतो। या दिवशी जी व्यक्ती व्रत पालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा अगदी मनोभावी पूजा करते, तर भगवान शिव सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करतात। आणि जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवाची पूजा करतात, त्यांच्या जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते, त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतात आणि त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। त्यामुळे या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अगदी मनोभावे महादेवांचे पूजन त्याचबरोबर व्रत करायचे आहे। पण त्याआधी महाशिवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। या दिवशी तुम्ही स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे। त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। पण शक्य झालं तर या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, कारण की महादेवांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे। त्यानंतर आपली रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही महादेवांच्या स्वरूपात शिवलिंगाची पूजा करू शकता। आपल्याला ज्या ठिकाणी ही महादेवांची पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचा, त्यावरती पांढऱ्या रंगाचं नवीन कोरं वस्त्र टाकायचं। सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची, दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा। खरे तर महाशिवरात्रीची पूजा ही रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये केली जाते, परंतु जर तुम्हाला त्या वेळेमध्ये करायला जमलं नाही तर या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही घरात किंवा मंदिरामध्ये पण ही महादेवांची पूजा करू शकता, किंवा मग प्रदोष काळामध्ये सुद्धा महादेवांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। पूजा करताना आपलं दीपपूजन झाल्यानंतर आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते। त्यामुळे गणपतीला आधी विधिवत पाण्याच्या पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम गणपतये नमः। पाटावर थोड्या अक्षता ठेवून मी गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली। त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती पण असते। अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वती मातेचं स्वरूप आहे। त्यामुळे या दिवशी आपल्याला माता अन्नपूर्णेची पण विधिवत अशी पूजा करायची आहे, कारण या दिवशी गणपती बाप्पा, पार्वती माता आणि महादेव यांचे एकत्रित पूजन केले जाते। अन्नपूर्णा मातेला पण आपण स्वच्छ पाण्याच्या पंचामृताचा अभिषेक करायचा। ओम अन्नपूर्णा देव्यै नमः, ओम अन्नपूर्णा देव्यै नमः, किंवा तुम्ही एखादा पार्वती मातेचा मंत्र पण म्हणू शकता, कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता। त्यामुळे या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी माता पार्वतीची पूजा केली जाते। यावर्षी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे। निश्चित काल महाशिवरात्रीचं शिवपूजन केलं जातं, तर निश्चित कालाची वेळ ही 15 फेब्रुवारीला उत्तर रात्री 12:30 ते 1:20 आहे। या निश्चित कालात महाशिवरात्रीचं शिवपूजन केलं जातं, महादेवांची उपासना सेवा केली जाते। त्याचबरोबर रात्रीचे जे 4 प्रहर सांगितलेले असतात त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते। तर दरवर्षी महाशिवरात्रीच्या 4ही प्रहरांची वेळ ही वेगवेगळी असते। तर ही 4ही प्रहरांची वेळ किंवा मुहूर्त मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली होती, तर त्यांच्या आधी हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची। तुमच्या जवळ दुर्वा असतील तर नक्की दुर्वा अर्पण करायच्या। गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आपण पार्वती मातेचीच म्हणजेच अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। अन्नपूर्णा माता असेल तर आपल्याला ती तांदळामध्ये ठेवायची असते। अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अक्षता लाल फूल त्यानंतर शृंगाराचे साहित्य देखील अर्पण करायचे आहे, कारण या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह झाला होता। त्यामुळे माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करणे खूप शुभ मानले जाते। आणि त्यानंतर मग या दिवसाची मुख्य देवता महादेव यांची आपण विधिवत पूजा करायची आहे। महादेवांची पूजा आपल्याला शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते। तर इथे मी एका तामनामध्ये शिवलिंग ठेवलेला आहे।
तुमच्याकडे कोणत्याही धातूचं शिवलिंग असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, किंवा नसेल तर मातीचं पण पार्थिव शिवलिंग तयार करून तुम्ही त्याची देखील पूजा करू शकता. सर्वात आधी आपल्याला शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे. महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे. साधा जलाभिषेक केला तरी सुद्धा महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात. शक्य झालं तर त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडं गंगाजल मिसळू शकता, कारण शिवपूजेत गंगाजल हे फार महत्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे. शक्य असेल तर गाईचं कच्चं दूध घ्यावं, किंवा तुम्ही पंचामृताचा पण अभिषेक करू शकता, किंवा पंचामृतासाठी लागणारे जे काही आपण 5 पदार्थ वापरतो, जसे की दूध, दही, साखर, मध, तूप, या 5 साहित्यांचा वेगवेगळा असा अभिषेक पण तुम्ही शिवलिंगावरती करू शकता. अभिषेक करताना मात्र ओम नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा जप आपल्याला सातत्याने करायचा आहे. संपूर्ण पूजा होईपर्यंत आपण मंत्र जाप करतो, ही पूजा करायची आहे. शिवलिंगाला अभिषेक केलेलं पाणी मात्र आपण तुळशीला घालायचं नाही, इतर कोणत्याही झाडांना घालू शकता, किंवा तीर्थरूपी प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांची कोणतीच सेवा करायला जमलं नाही तर फक्त जलाभिषेक तरी नक्कीच करा. महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे, कारण असं म्हणतात की शिवाला एक तांब्यावर पाणी जरी अर्पण केलं तरी ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे या दिवशी आपण साधा सुद्धा पाण्याचा अभिषेक मात्र करू शकता. जलाभिषेक करण्यासाठी जे तांबण आपण घेणार आहोत अर्थात ते मोठं घ्या, कारण आपल्याला सेवा करताना तेवढ्या गळतीने पाणी खाली गळत गळत असतं, आणि तेवढं पाणी पण लागणार आहे, आणि तेवढं ताट पण मोठं लागणार आहे, कारण त्याच्यावर आपण भरपूर अशा सेवा करणार आहोत. तर रुद्राभिषेक करण्यासाठी शिवपिंड असणं महत्वाचं आहे, त्याच्याच बरोबर गळती असणं पण महत्वाचं आहे. गळती का बरं? तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा आपण रुद्राभिषेक पठण करत असतो आणि फक्त पाण्याचा अभिषेक करतो आपण, तर या गळतीवर तुम्हाला असं पाणी टाकायचं आहे की जेणेकरून थेंब थेंब पाणी भगवान शंकराच्या शिवपिंडीवर पडेल, आणि हे सगळं होत असताना तुमची दुसरीकडे सेवा पण होईल. तुमच्याकडे जर गळती नसेल तर तुम्ही चमचाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. पण कसं होतं ना, एकतर आपलं वाचनाकडे लक्ष असतं, नाहीतर या पानाकडे लक्ष असतं, म्हणून एकतर दोघांपैकी एकच काहीतरी होतं. म्हणून जेव्हा गळती असते तेव्हा गळतीतून थोडं थोडं पाणी शिवपिंडीवर पडत असतं, आणि नंतर आपण आपलं आपलं पठण करत असतो. आता रुद्राभिषेक भगवान शंकराची सगळ्यात उच्च कोटीची सेवा, ही सेवा करत असताना आपल्याला काय काय पठण करायचं आहे ते बघूया. सर्वप्रथम ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी काय करावं, तर फक्त एकदा शिवमहिम स्तोत्राचं पठण केलं तरी चालेल. पण रुद्राध्याय तुम्ही पठण करत आहात तर याच्यासाठी सगळ्या सेवा करणं महत्वाचं आहे. कुठली सेवा करायची आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते आणि व्हिडिओ मध्ये पण देते. पण फक्त आता सांगते, जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपण फक्त शिवमहिमान जरी पठण केलं प्राकृत मध्ये तरी चालतं, पण एवढ्या शुभदिनी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण रुद्राभिषेक करत आहोत तर आपल्याकडनं सगळ्या सेवा घडल्या पाहिजेत. आता कुठल्या सेवा करायच्या त्या मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी आपल्याला श्री गणपती अथर्वशीर्षम 1 वेळा म्हणायचं आहे. दुसऱ्यांदा आपल्याला संस्कृतमध्ये मराठी रुद्र हे आपल्याला 1 वेळ म्हणायचं आहे. तिसऱ्यांदा आपल्याला गायत्री मंत्राचा 24 वेळा किंवा एक माळ जप करायचा आहे. नंतर आपल्याला संजीवनी मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. नंतर आपल्याला अमृत संजीवनी मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे. नंतर येतं ते महामृत्युंजय मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर कालभैरव अष्टक हे सुद्धा आपल्याला 1 वेळ म्हणायचं आहे. नंतर आपल्याला शिवकवच हे 1 वेळा म्हणायचं आहे. नंतर आपल्याला शिवमहिमन संस्कृतमध्ये मराठी हे 1 वेळा म्हणायचं आहे. नंतर येतं ते 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र हे आपल्याला 1 वेळ म्हणायचं आहे. नंतर आपल्याला रामरक्षा ही 1 वेळ म्हणायची आहे. नंतर आपल्याला श्री सुक्त हे 1 वेळ म्हणायचं आहे, आणि शिव अष्टोत्तर नामावली ही सुद्धा आपल्याला 1 वेळा म्हणायची आहे. आणि शेवटी येतं ते शिवहर शंकराचा मंत्र हा सुद्धा आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. असं करून आपला रुद्राभिषेक हा पूर्ण होतो. आता आपण शिवलिंगाची पूजा करूया. शिवलिंगावरती कधी हळद कुंकू लावत नाही, त्याऐवजी तुम्ही भस्म किंवा चंदन लावू शकता. महादेवांना भस्म प्रिय आहे. शिवरात्रीला जे 4 प्रहर सांगितलेले आहेत त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन करायला खूप महत्व आहे. इथे मी शिवलिंग पांढऱ्या अक्षतांवरती स्थापन केलेलं आहे. अखंड अक्षता आपल्याला घ्यायची आहे. शिवलिंगाला भस्म लावलेलं आहे. कापसाचे पांढरे वस्त्र अर्पण केले. या दिवशी महादेवांना प्रिय असलेल्या गोष्टी आपण शिवलिंगावरती अर्पण करायच्या असतात, जसे की पांढरे फूल, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल, बेलाची पाने, या सर्व गोष्टी महादेवांना अतिशय प्रिय आहे. यापैकी काही नाही मिळाले तर एकतरी बेलाचे पान शिवलिंगावरती नक्की अर्पण करा. बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा अपूर्ण मानली जाते, त्यामुळे एकतरी बेलाचे पान शिवलिंगावरती नक्की अर्पण करावे. 3 पानाचं असं बेलपत्र घेऊन ते आपल्याला पालथं शिवलिंगावरती वाहायचं असतं. तुम्ही 3, 5, 7, 11, 51, 108 या प्रमाणामध्ये पण
आपण बेलपत्र शिवलिंगावरती वाहू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती पण आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकतो. रुद्राक्ष सुद्धा महादेवाला प्रिय आहे. आणि अशी सगळी विधिवत पूजा झाली की आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही फळे, खडीसाखर, दूध, पंचामृत अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता. शेवटी आपल्याला धूपदीप ओवाळायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे, शंकराची आरती करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण, शिवपठण, शिवलीलामृताचा 18वा अध्याय या ग्रंथाचे वाचन करू शकता किंवा रात्रीच्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन, शिवपुराण वाचणे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप सुद्धा आपण करू शकतो. तुमच्याकडे जर असं अभिषेक पात्र असेल तर तुम्ही ते सुद्धा शिवलिंगाच्या वरती असं नक्की ठेवा, कारण शिवलिंगावर सतत पाण्याची सतत धार राहावी असं सांगितलेलं आहे. कारण शिवलिंगामधून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे आपण जर असं शिवलिंगावरती पाण्याची धार ठेवली तर ही ऊर्जा शांत होते. त्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर असं अभिषेक पात्र नक्की ठेवा. यामुळे शिवलिंगामधून होणारी प्रवाहित ऊर्जा शांत होते आणि शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे. तुम्ही जर मनापासून पूजा केली तर महादेव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतील. तर तुम्ही पण येत्या महाशिवरात्रीला अशी शिवलिंगाची विधिवत पूजा नक्की करा. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि लोकांना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्ती सोज्वल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.